नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्याच्या वाटेला येणारी सगळी प्रॉपर्टी हडपणाऱ्या निरूपाला सुधाकर भाऊंनी आणि मीराने सत्यासमोर तिची लायकी दाखवलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे सत्य आता आपली सगळी कमाई आईच्या हातात द्यायला लागतो. त्याच वेळेस आता मीराला मात्र मोठा धक्का बसतो, कारण मीराने हात पुढे केलेला असूनही सत्या तिच्या हातात पैसे देत नाही. आपल्या आईकडे बघतो आणि म्हणू लागतो, आई हे घे, माझी कमाई तुझ्याकडे ठेव. आता निरूपा तर मनोमनी खूपच खुश झालेली असते. ती आता पंकजकडे बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, सत्या अरे नको देऊ माझ्याकडे, तुझ्या बायकोने मागितली ना, आणि तू जर मला दिली तर तिला राग येईल बाबा, नको नको माझ्याकडे नको ठेवू. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, आई तिला कशाला राग येईल, माझी कमाई आहे, माझी इच्छा आहे, आणि आई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आई ही कमाई ठेव तुझ्याकडे. अगं लहानपणापासनं स्वतः कष्टाने कमवलेले पैसे आईच्या हातात द्यावे असं माझं स्वप्न होतं गं, आणि आज ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे आई नकार देऊ नको, घे बरं पैसे. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, ठेवा सासूबाई, ते पैसे तुमच्याचकडे ठेवा, असे म्हणत आता मीरा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता निरूपा ते पैसे हातात घेते आणि पटकन सत्याच्या तोंडावरनं हात फिरवते. माझं गुणाचं ग लेकरू ते, असे म्हणत आता सत्यजितला खूपच बरं वाटतं. त्याच वेळेस आता निरूपा पंकजकडे बघू लागते. आता पंकजलाही खूपच भारी आनंद झालेला असतो, कारण सगळी कमाई मम्माकडे आल्यानंतर ती माझीच झाली असं त्याला वाटू लागतं. तर लगेच आता पंकज आणि निरूपा दोघेही रूममध्ये येतात. रूममध्ये येताच निरूपा त्यातले अर्धे पैसे पंकजच्या हातात टेकवते. आता मात्र पंकजला एवढे पैसे भेटल्यामुळे तो तर जणू उड्याच मारायला लागतो. त्याला खूपच आनंद होतो. मम्मा अगं एवढे पैसे मला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो मस्त ऐश कर, तुला जी काही मजा मारायची ना ती मारून घे. त्याच वेळेस आता लगेच मीरा रूममध्ये येते. आता मात्र पंकज मीराकडे बघू लागतो आणि आपल्या मम्माला खुणावतो, मम्मा मागे बघ. त्याच वेळेस आता मीरा येते. आता जोरजोरात ती टाळ्या वाजवते. वा सासूबाई, बाहेर एक घरात एक, चांगलीच नाटकं जमतात की, मस्त खेळ मांडलाय ना तुम्ही. पण का करायले तुम्ही दोघं असं, तुम्हाला काहीच वाटत नाही? अहो यांचं तुमच्यावरती एवढं प्रेम आहे आणि तुम्ही त्याच प्रेमाचा फायदा घेतायत आणि आई असल्याचं नाटक करताय. आईच्या प्रेमाचा खेळ मांडलाय तुम्ही आणि यांना प्यादं बनवलंय सासूबाई, थांबवा हे सगळं. त्यावर लगेच आता निरूपा हसतच म्हणू लागते, मीरा आईच्या प्रेमाचा बाजार उठवणार आहे मी, तुला काय करायचंय घे करून. सत्याला सांगशील, सांगणार आहे तुझ्या नवऱ्याला, आणि तुझा नवरा तुझं ऐकेल. चल जा, आता तू कितीही समजाव त्याला, तो तुझं काही ऐकणार नाहीये, कारण मी बरोबर आता माझ्या प्रेमात गुंतवलंय त्याला, हो की नाही पंकज. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, थांबवा हे सगळं सासूबाई. आणि पंकज, तू तर मोठा भाऊ आहे ना त्यांचा, अरे मग असं सगळं वागताना तुला काहीच वाटत नाही, तूही सासूबाईंच्या नाटकात त्यांची साथ देतोय. त्यावर लगेच आता पंकज लागते, मीरा हे तर काहीच नाही, अजून पुढे खूप काय काय होणार आहे, जस्ट वेट अँड वॉच, तू फक्त बघत राहा, मग तुला कसे धक्के बसतील ते. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, हो हा काहीच खेळ नाही आहे मीरा, अजून त्या पनोतीची पूर्ण वाट लावायची, तू बघशील हा पनोती कसा तीळ तीळ तुटतोय. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, सासूबाई आईच्या प्रेमाचा असा बाजार मांडून तुम्ही मोठं पाप करताय पापा, हे लक्षात ठेवा. त्यावर निरूपा म्हणू लागते, गप ग तू, मी जे ठरवते ना ते मी करतेच आणि हे मी करणारच. आता मात्र मीराला काय करावं काही सुचत नाही. मीरा तिकडनं निघून जाते. संध्याकाळची वेळ झालेली असते. मीरा आता किचनमध्ये खुर्चीवरती बसते. आता मीराला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण सासूबाईंचा हा सगळा खेळ बघून कसं यांना या सगळ्यातनं बाहेर काढावं, कसं यांच्या डोळ्यावरची ही पट्टी काढावी तिला काही सुचत नाही. तेवढ्यात रिया येते. मीरावहिनी, अगं काय झालंय मीरावहिनी, कसला विचार करते तू. तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया मला कळत नाही आहे गं, सासूबाईंना कसं समजावून सांगू, यांच्याशी हे जे काही प्रेमाचं नाटक चालू आहे ना ते आपल्याला लवकरात लवकर समोर आणावं लागेल गं, नाहीतर हे तुटून जातील. आणि एकदा का हे या सगळ्यात अडकत गेले ना तर यांना आपण बाहेर नाही काढू शकत. त्यामुळे काय करावं काही सुचत नाही आहे. तेव्हा रिया म्हणू लागते, मीरा बहिणी मलाही खूप टेन्शन आलं आहे गं, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, करणार.
मी काहीतरी करणार आणि सासूबाईंना हे सगळं थांबवायला सांगणार. हा खेळ बाद झाला सासूबाई, थांबा आता हे सगळं, असे म्हणत आता मीराला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात. त्याच वेळेस आता निरूपाचा हा जो काही बाजार असतो ना, तो सुधाकर भाऊंच्या डोक्यात गेलेला असतो. त्यांना खूपच राग येतो. निरूपा, तू हे जे काय वागायली ना, ते अगदी चुकीचं आहे निरूपा, आणि तुला हे सगळं थांबवावंच लागेल, असे म्हणत आता रागाच्या भरात सुधाकर भाऊ आपल्या रूममध्ये येतात. आता निरूपाचं फोनवरती बोलणं चालू असतं. सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागतात, निरूपा अगं थांबव हे सगळं, कशाला ही समधी नाटकं करते निरूपा, अगं एवढी खोटारडी नाटकी बाई असशील ना, असं मला कधी वाटलं नव्हतं. अगं हे जे काही खोटं नाटक प्रेम चालवलंय ना, नाटकं चालवली ना, ती सगळी थांबव निरूपा, नाहीतर माझ्याशी गाठी. बघ मी काय करेन, मी असं काहीतरी करेन ना ज्याचा तू विचारसुद्धा केला नसेल निरूपा. त्यावर लगेच आता निरूपा हसतच म्हणू लागते, काय करणार आहात तुम्ही, सांगा ना, काय करायचं ना ते करून घ्या, पण त्या पनोतीची वाट मी लावणार आणि लवकरात लवकर त्या पनोतीची बायको ती फुलवाली नाही का, तिला त्याच्यापासनं तोडणार आणि या घरातनं बाहेर काढणार. आणि एकदा का ती फुलवाली या घरातनं बाहेर गेली की मग या सत्याच्या पाठीतही लात मारणार आणि त्यालाही धक्के मारून इकडनं बाहेर काढून देणार. चालेल, कळलं ना मला काय करायचंय. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा एवढा घाणेरडा विचार करणं बंद कर. अगं तुझ्यामुळे त्या दोघांच्या सुखी संसारात विष कालवलं जातंय. अगं दोघांचा सुखी संसार मोडून जाईल निरूपा, फक्त तुझ्यामुळे. थांबव हे सगळं, हे सगळं मुद्दाम करायली ना तू, त्या दोघांना एकमेकांपासून तोडण्यासाठी करायली ना. त्यावर निरूपा हसू लागते, वा, काय लवकर कळलं ना तुम्हाला, कळलं ना मी हे मुद्दाम करायले आणि त्या दोघांना एकमेकांपासून तोडण्यासाठी करायले. किती हुशार आहे माझा नवरा, तो वरनं ताक आणि वरनं वरम भात लगेच ओळखतो, हो की नाही. त्यावर लगेच सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागतात, निरूपा बास, पुरे झालं, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं, पण आता ऐकून घेणार नाही. माझ्या सत्यजितला होणारा त्रास थांबव, हे सगळं नाटक बंद कर. अगं एक आई म्हणून तू मोठी चुकीची घडतेस, हे कळत नाही आहे का तुला. आता मात्र सगळेजण धावत येतात. नेमकं निरूपा आणि सुधाकरचं काय चालू आहे, एवढा मोठा आवाज. आजी, पंकज, रवी, रिया सगळेजण धावत आलेले असतात. त्याच वेळेस पंकज लागतो, मम्मा काय झालंय. आता निरूपा लगेच सरड्यासारखे रंग बदलते आणि नाटक सुरू करते, ए तू दूर हो बाबड्या, माझ्या जवळ सुद्धा यायचं नाही. बघा ना सासूबाई, अहो कसे ओरडतायत माझ्यावरती. मला माहिती आहे सासूबाई, आजवर मी खूप चुकले, मी खूप पापं केली, खूप मोठमोठ्या चुका केल्या तो, पण मी आज सुधारण्याचा प्रयत्न करते ना, मी सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या सत्यावरती भरभरून प्रेम करते. यात माझी काय चूक आहे सांगा ना सासूबाई. पण यांना तरी माझ्या या प्रेमात खोट वाटती. सांगा सासूबाई, आता तुम्हीच सांगा. त्यावर लगेच आता सुधाकर वाहून लागतात, निरूपा बंद कर ही नाटकं, पुरे झाला, आता अति होतं हे सगळं. त्यावर लगेच आता निरूपा रडतच म्हणू लागते, बघा सासूबाई, बघा कसे वागतायत माझ्यावरती, किती ओरडतायत, यांना मीच चुकीची वाटते, माझं काय ऐकूनच घेत नाही. त्यावर आजी म्हणू लागते, सुधा अरे काय झाले तुला, तू एवढा का भडकलाय. हे बघ सुधा, आता निरूपा चांगली वागायला बघते ना, मग तिचं ऐक की, अरे कशाला तिच्यावरती ओरडतोय. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, नाही आहे, ही निरूपा एक नंबरची नीच आणि नालायक बाई आहे, ती कधीही सुधारू शकत नाही. ती फक्त इतरांचा वाईट विचारच करू शकते, इतरांचा सत्यानाश कसा करायचा ना हेच तिला जमतं फक्त. त्यावर लगेच आता इकडे सत्याला मात्र निरूपा आणि बापाचा आवाज येऊ लागतो. आता सत्या लगेच कॉटवरनं उठण्याची धडपड करू लागतो. तेवढ्यात मीरा येते, अहो तुम्ही कशाला उठताय, तुम्ही बसा बघू, आराम करा. त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं आईचा बघ ना किती जोरजोरात आवाज येतोय, बापही तिच्यावरती ओरडतोय, काय झालंय बघावं लागेल, चल बरं धूमकेतू तुम्हाला घेऊन चल. आता मीरा लगेच सत्याला उठवते आणि निरूपाच्या रूमकडे घेऊन निघालेली असते. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, बघा असे माझ्यावरती संशय घेतात, आता सत्यावरती मी खरं खुरं प्रेम करते, मला माझी चूक कळली म्हणून मी माझ्या लेकरावरती खरं प्रेम करायला लागले आणि हे त्यांना खोटं वाटतंय. यांना ना बघवत नाहीये, माझं सत्यावरती एवढं प्रेम आहे ना, हे देखवत नाही म्हणून असं करता येते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, बास निरूपा, एवढा खोटारडेपणा करू नको, अगं किती वाईटावरती टपणारी आहे ना दुसऱ्यांच्या, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच वेळेस आता दरवाजात सत्य येतो, बास, माझ्या आईबद्दल
कोणी असं बोललेलं मी ऐकून घेणार नाही असे म्हणतात सगळेजण सत्याकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता सत्य आपल्या बापाजवळ येतो. बाप, तू काय, तुझ्या जागेवरती धूमकेतू असू दे, कोणीही असू दे, माझ्या आईवरती आवाज चढवलेला मला चालणार नाही असे म्हणत आता सत्या रागाने आपल्या बापाकडे बघू लागतो. निरूपा रडतच म्हणू लागते, सत्या, सत्या बाळा बघणार आहे. अरे माझं तुझ्यावरचं प्रेम वाढलंय ना, हे बघवत नाही यांना, म्हणून माझ्यावरती कसले तरी संशय घेतात. मी खोटं नाटक करते, तुला फसवते, तुझ्यावरती प्रेम नाही करत असं म्हणणं यांचं. मी असं का करेन सत्या? अरे आजवर तू माझ्या प्रेमासाठी आसूसला होता, म्हणूनच आज मी तुला एवढं सगळं भरभरून प्रेम द्यायचं ठरवलंय. आणि बघ, यांना हे देखवत नाहीये, माझ्यावरती किती ओरडतायत बघ. त्यावर सत्या मला लागतो, बाप, तू हे जे काही करतोय ना ते चुकीचं करतोय. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, सत्यजित, आज तू तुझ्या बापाला चुकीचं ठरवतोय. अरे आजवर तुझ्या या बापाने तुझ्यासाठी काय काय केलं हे विसरलास का तू? त्यावर सत्य मला लागतो, बाप, तू माझ्यासाठी खूप काही केलंय, पण जसा तू माझा विचार करतो, माझ्या भल्यासाठी जे काही करतो ना, तसाच आता माझी आईही माझ्या भल्याचा विचार करते आणि ती माझ्यासाठी काहीही करू शकते. एक आई आपल्या लेकरासाठी किती प्रेम करते ना, हे मला चांगलंच कळलंय. त्यामुळे बाप, तू आता आईवरती ओरडू शकत नाही, कारण तिचा हा मुलगा ते सहन करून घेणार नाही. माझ्या आईवरती कोणी ओरडलेलं, आवाज चढवलेलं चालणार नाही बाप. आता मात्र लगेच निरूपा मनोमनी खूपच खुश होते. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात, सत्यजित, उघड डोळ्यावरची पट्टी, लवकरात लवकर उघड. ही बाई नाटकं करते हे तुला दिसत नाहीये सत्यजित, पण उशीर होण्याआधी, वेळेआधी ही डोळ्यावरची पट्टी काढून टाक, नाहीतर संपशील तू सत्यजित असे म्हणत सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता निरूपा रडतच पटकन सत्याला अशी मिठी मारते, सत्या बाळा बघ ना, माझ्यावरती कसे संशय घेतात. सत्या बाळा सांग ना, मी खोटारडी आहे का? तेव्हा सत्या मला लागतो, नाही आई, एक आई कधी खोटारडी असू शकत नाही. बाप चुकलाय, तुझी काहीही चूक नाहीये असे म्हणत आता सत्या निरूपाची समजूत काढू लागतो. आता सत्याच्या मिठीत रडत असणारी निरूपा हळूच मीराकडे बघू लागते आणि गालातल्या गालात हसू लागते. मीराला मात्र खूपच राग येतो. तर इकडे आता सुधाकर भाऊ पाठोपाठ आजी, रवी, या सगळेजण बाहेर आलेले असतात, पण सुधाकर भाऊंना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सुधाकर भाऊ आता हॉलमध्ये टेन्शनमध्ये विचार करत असतानाच मीरा येते. बाबा, बाबा, हे सगळं थांबवावं लागेल. बघितलं ना आत्ता काय झालं? तुम्ही किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण हे ऐकायला तयारच नाही आहे. त्यावर सुधाकर भाऊ रडतच म्हणू लागतात, मीरा, आजवर माझ्या सत्यजितने माझ्यावरती कधीही आवाज उठवला नाही गं. अगं बाप म्हणजे त्याच्यासाठी सगळं काही होतं. जगात सगळ्यात भारी फक्त त्याचा बाप, आणि तो बापासाठी काही करायला तयार होता. आणि आज तोच सत्यजित माझ्या विरोधात उभी राहिला आणि माझ्या विरोधात बोलत होता. खरंच मला हे सगळं बघवत नाही आहे गं. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा, अहो हे स्वतः बोलत नव्हते, यांच्याकडून बोलून घेतलं जात होतं, कारण सासूबाई हे जे काही करतायत ना ते ठरवून करतायत आणि यांना त्यात अडकवतायत. त्यामुळे बाबा, हे पूर्णपणे त्यात फसण्याआधी आपल्याला हे थांबवावं लागेल. हे विष जर घरभर पसरलं ना, तर मग तुम्ही काय, मी काय, सगळी माणसं त्यांच्यापासून तुटली जाणार आहे. आज जसं तुमच्या दोघांमधलं नातं तुटण्याचा प्रयत्न केला आहे ना सासूबाईंनी, उद्या तसंच आमच्या दोघांचंही नातं नक्कीच तुटणार. आणि असं जर नातं एक एक तुटत गेलं तर मग सासूबाईंचं जे काही म्हणणं आहे, जे काही ठरवलं आहे ते पूर्ण होईल. त्यामुळे बाबा, हे विष पसरण्याआधी आपल्याला उतारा शोधावा लागेल. विचार करताय ना बाबा? आपल्याला लवकरात लवकर निर्णय घेऊन हे सगळं थांबवावं लागेल. त्यासाठी आपल्याला यांची खरी आई कोण आहे तिला लवकरात लवकर समोर आणावं लागेल. जर यांच्या खऱ्या आईला आपण समोर आणलं ना, तरच यांना हे खोटारडं प्रेम दिसून येईल बाबा. त्यामुळे प्लीज जे काही करायचे ते लवकरात लवकर करा. आता सुधाकर भाऊ एक नाही दोन नाही तिकडनं निघून जातात. तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी सत्या आपल्या रूममध्ये आराम करत असतानाच रवी, रिया येतात. आता दोघांनी मस्त हेल्दी ज्यूस आता सत्यजितसाठी बनवलेलं असतं. तेव्हा लगेच रिया मला लागते, सत्य दादा, हे तुझ्या तब्येतीसाठी खूपच चांगले, चल बरं पटकन पिऊन टाक. त्यावर सत्या मला लागतो, नाही नको रव्या, बघतोस ना काल मी बापाशी कसा वागलो. मी जे काय वागलो ना ते चुकीचं वागलोय ना, पण तू पण बघणार आहे, बापाने जे काही केलं ते चुकीचंच केलं ना. असं आईवरती ओरडायला नको होतं. आईवरती असं ओरडून त्याने चूक केली,
त्यावर लगेच रवी म्हणू लागतो, कुठली आई? सत्यदादा, अरे कुठली आई सांग ना. अरे जी आई सतत तुला पनोती म्हणून हिणवायची, सतत तुझा रागराग करायची, सतत इतरांसमोर तुझी लायकी दाखवायची, त्या आईसाठी तू बाबांशी भांडला. अरे सत्यजित दादा, तुला समजत नाहीये का? जे काही चालू आहे तुझ्यासमोर ते नाटक आहे. आई तुझ्यावरती प्रेम करत नाहीये, हे सगळं नाटक आहे. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, रव्या तू पण बापासारखा विचार करतोय. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. रव्या थांबव हे सगळं. माझ्या आईबद्दल मी काय बी ऐकून घेणार नाही. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, सत्यदादा तुला ऐकावं लागेल, कारण जे काही चालू आहे ते सगळं खोटरडेपण आहे. आणि सत्यदादा, खरं तर मॉम तुझ्या आई. त्याच वेळेस आता लगेच मीरा येते. रिया, रवी तुम्ही इकडे, काय चालू आहे? त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी सत्यदादाला आपल्याला खरं सांगावं लागेल. अगं तो त्यात वावच चाललाय. खरं तर सासूबाई त्याची आई. त्याच वेळेस आता मीरा पुन्हा रियाला थांबवते. रिया, आता आहे ना त्यांना आपण आराम करू देऊया. त्यांचं जेवण झालंय की नाही, चला आपण बाहेर जाऊया. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, अगं पण मीरा वहिनी त्याला सांगावं लागेल ना. त्यावर मीरा म्हणू लागते, सांगितलं ना, तुम्ही चला आपण बाहेर जाऊया. आता मीरा त्या दोघांना हॉलमध्ये घेऊन जाते. सत्या मात्र आता एकटाच विचार करत बसलेला असतो. तर आता लगेच हॉलमध्ये येताच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, अगं मॉम सत्यदादाच्या खऱ्या आई नाही आहेत, हे सत्यदादाला सांगणं गरजेचं आहे आणि आम्ही तेच करत होतो. त्यावर मीरा म्हणू लागते, हे बघा रवी भाऊजी आणि रिया यांना कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकणार नाही आहेत. काल बघितलं ना, बाबांनी किती समजावून सांगितलं पण ते ऐकतच नाही आहे. त्यामुळे आपल्याला असं सांगून उपयोग नाही, असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे सगळं चित्र यांना खरं दिसेल. त्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ना, त्यात मला तुमची मदत लागेल. त्यावर लगेच रवी म्हणू लागतो, मीरा वहिनी आम्ही कधीही मदत करायला तयार आहोत, पण काय करायचं? त्यावर मीरा म्हणू लागते, काळजी करू नका. आपल्याला जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करावं लागेल. तरच आपण यांना या सगळ्या खोटारड्या नाटकातनं बाहेर काढू शकतो. नाहीतर हे जर या जाळ्यात अडकले ना, तर या दलदलीतनं ते बाहेर निघू शकत नाही. त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करावं लागेल, असं आता मीराने ठरवलेलं असतं. तर इकडे पंकज आणि निरूपा रूममध्ये आलेले असतात. तेव्हा पंकज लागतो, वा मम्मा, काल कसलं भारी नाटक केलं. अगं बाप आणि पोराचं नातं तर तू तोडून टाकलं की. कसलं भारी, ग्रेट इस ना मम्मा तू, एक नंबर. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पंकज हे तर काहीच नाही आहे. अजून त्याच्या बापापासनं काय, त्याच्या बायकोपासनं समद्यांपासनं त्या सत्याला मी तोडणार आणि मग त्या सत्याला घराबाहेर हाकलून देणार. परत तो सत्या या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही, असं काहीतरी करणार आहे. आणि मी जे ठरवते ना ते मी करतेच. तेव्हा पंकज लागतो, वा मम्मा, कसला भारी प्लॅनिंग आहे तुझा. हा सत्य संपणार आणि मग तो त्याची सत्यागिरी कधीच दाखवू शकणार नाही. वा मम्मा, एक नंबर भारी काम केलंय. त्याच वेळेस आता पंकज मात्र स्वप्न बघायला सुरुवात करतो. अरे बापरे, एकदा का ही मीरा या घराबाहेर गेली आणि तो सत्या घराबाहेर गेला म्हणजे माझ्या आयुष्यातले काटे संपले. रवी काय साधा भोळा आहे, त्याला बरोबर गंडवता येईल आणि मग हे घरदार, ही प्रॉपर्टी सगळं माझं असणार, फक्त मीच राजा असणार. अशा स्वप्नात आता पंकज विचार करू लागतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, पंकज कुठे हरवलायस, कसला विचार करतोय? तेव्हा पंकज लागतो, मामा तुझा पुढचा प्लॅनिंग काय आहे याचा विचार करतोय, काय करायचं ठरवलंय पुढे? त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, इकडे मी तुला सांगते. आता जो काही प्लॅनिंग असतो तो निरूपाने पंकजला सांगितलेला असतो. पंकज तर जणू उड्याच मारायला लागतो. तर इकडे आता सुधाकर भाऊ आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा मीरा येते. आता लगेच बाबांना मीरा ठणकावून सांगते, बाबा तुम्ही जरी काही निर्णय घेत नसला ना तरी मी ठरवलंय, मी यांच्या खऱ्या आईला आणणार. जर यांची खरी आई यांच्यासमोर आली तरच यांना हे खोटारडं प्रेम कळून येईल. सासूबाईंचं हे नाटक त्यांच्यासमोर उघडं करता येईल. त्यामुळे बाबा, तुम्हाला माझी साथ नाही द्यायची ना, नाही सांगायचं ना माझ्या प्रश्नाचं उत्तर, नका सांगू, पण मी यांच्या खऱ्या आईला शोधून पुन्हा या घरात आणणार. असे म्हणत आता मीरा तिकडनं निघून जाते. तर आता सत्या आपल्या रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यात निरूपा येते. निरूपा आता सत्याला चालवायचं शिकू लागते. आता सत्या जरा चालतो आणि कॉटवरती बसतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, वा सत्या, तुला भारी जमतं की आता चालायला, तू लवकरात लवकर शिकशील. सत्या बघ ना, लहानपणी खरं तर तू माझे असा हात धरायचा, चालायचा प्रयत्न करायचा, पण त्यावेळेस मी तुला ढकलून द्यायचे रे. मी खरंच तुला कधीच आईचं प्रेम दिलं नाही, आईची माया लावली नाही. पण आज बघ,
पुन्हा सगळे फासे पलटलेत. नशिबाने मला संधी दिली आणि आज मी स्वतः तुला चालवायचं शिकवते की नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो आई, अगं तुझ्यामुळेच आज मी स्वतःच्या पायावरती उभी राहिलोय, या सगळ्यातनं बरा झालोय. त्यावर निरुपा म्हणू लागते, नाही म्हणजे हा ॲक्सिडेंट व्हायला नको होता, पण जे काही झालंय ना ते चांगल्यासाठीच झाले. त्यामुळे मला पुन्हा माझ्या लेकरासाठी हे असं सगळं करता आलंय, तुझी काळजी घेता आली. सत्या, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रे, कारण मला कळून चुकलं. माझ्यासाठी माझा सत्या खूप महत्त्वाचा आहे. मी लहानपणापासून तुला पनोती म्हणत आले. अरे पण जेव्हा मी तुला पनोती म्हणायचे ना, तेव्हा माझ्या काळजात असं तिळतिळ तुटायचं रे. पण खरंच सत्यजित, मला माफ कर, माझं चुकलं रे. मी हात जोडून तुझी माफी मागते. त्यावर सत्य म्हणू लागतो, आई, अगं तू कशाला हात जोडते? हे बघ, लेकरावरती आईला ओरडण्याचा पूर्ण अधिकार असतो. आई नाही ओरडणार लेकरावरती, मग काय शेजारचे लोक ओरडणार का? आई तू नको टेन्शन घेऊ आणि कसलाही लोड नको घेऊ. आता लगेच निरुपा म्हणू लागते, सत्या, अरे लहानपणापासनं ना माझं आयुष्य असंच गेलं रे. लग्न झाल्यानंतर तुझ्या बापाने मला कधीच काही दिलं नाही. माझ्या मनातल्या इच्छा कधीच पूर्ण केल्या नाही. सतत मला मन मारून जगावं लागलं रे. त्यावर सत्य म्हणू लागतो, आई, काळजी करू नको. आज हा सत्य तुला शब्द देतो, तुझ्या मनात ज्या काही इच्छा असतील ना, त्या इच्छा हा सत्या पूर्ण करणार. सत्याला त्यासाठी जीव द्यावा लागला तरी चालेल. आता निरुपा खुश होते आणि लगेच सत्याला म्हणू लागते, सत्या, माझ्या जास्त काही अपेक्षा नाही आहे, छोट्या छोट्या आहे. म्हणजे मला काय वाटत होतं, हे जे माझ्या बाबांनी हे घर दिलंय ना मला, ते माझ्या नावावरती असावं, फक्त माझ्या नावावरती. पण काय केलं तुझ्या बापानी, ते अर्धं घर त्यांच्या नावावरती करून घेतलं आणि त्यातही वाटे केले. रवीचा वाटा, तुझा वाटा, पंकजचा वाटा. अरे पण मला काय, माझं कोणीच विचार करत नाही. जेव्हा पैसे आले फंडाचे, तेव्हाही तिघांमध्ये वाटप केली. मला काय दिलं? कोणीच आईचा विचार केला नाही. अरे आईचा विचार कोणीच करत नाही, फक्त ती कामासाठी असते. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही आई, माझ्या वाट्याला जे काही येईल ते मी तुझ्यासाठी द्यायला तयार आहे. त्यावर निरुपा म्हणू लागते, अरे म्हणायला असेच म्हणतात रे, बबड्या म्हणेल, रवी म्हणेल, तूही म्हणशील, पण द्यायला कोण देत नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, आई, मी लिहून द्यायला तयार आहे. माझ्या वाटेला जे काही असेल ते मी तुला देऊन टाकेल, ते पण खुशी खुशीने. त्यावर निरुपा म्हणू लागते, खरंच बोलतो की काय? मग आता मी तुझी परीक्षाच घेते, तुझी कागदावरती सहीच घेते, थांब. त्यावर सत्य म्हणू लागतो, आई, घे, कुठल्याही कागदावरती सही घे. हा सत्या डोळे झाकून सही करायला तयार आहे. आता लगेच निरुपा म्हणू लागते, आणते, मी पटकन पेपर आणते हा. असे म्हणत निरुपा आता प्रॉपर्टीचे जे पेपर असतात ना, ते घेऊन येते आणि सत्यासमोर ठेवते. सत्या, चल, तुझ्या आईला तुझ्या वाट्याचं सगळं काही द्यायला तयार आहे ना, मग सही कर. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता सत्य त्या पेपरवरती सही करायला जाणार, तेच मीरा येते. मीरा पटकन सत्याच्या हातनं पेन आणि तो पेपर हिसकावून घेते. अहो काय करायले तुम्ही? तुमच्या वाट्याला येणारं सगळं काही सासूबाईंना कसं देऊ शकता तुम्ही? आणि सासूबाई, थांबवा आता हा सगळा खेळ. आता सत्या मात्र धूमकेतूवरती भडकतो आणि मला लागतो, धूमकेतू, बास, पुरे झालं. माझ्या आईबद्दल असं काय बी बोललं मी ऐकून घेणार नाही. त्यावर मीरा म्हणू लागते, बोलणार, मी बोलणार, कारण सासूबाई हे नाटक करतायत आणि तुम्हाला फसवतायत. त्याच वेळेस सत्याला खूप राग येतो. सत्य आता धूमकेतूवरती हात उचलणार, ते सुधाकर भाऊ सत्यजितचा हात पकडतात. आता मात्र सुधाकर भाऊ भडकलेल्या सत्यजितकडे रागाने बघू लागतात. तर आता सुधाकर भाऊ, मीरा, सगळेजण सत्यजितच्या डोळ्यावरची ही पट्टी काढू शकतील की? खरंच त्यासाठी आता सत्यजितच्या खऱ्या आईला आणावं लागेल. आता सत्यजितची खरी आई कोण असेल हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.